नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या पिरियडला आपण 6वा लेसन पाहत होतो, इतिहासचा 6वा लेसन. तर 6व्या लेसनमध्ये पहिले 2 भाग आपण पाहिलेले होते. जे अभ्यास घटक आहे त्या अभ्यास घटकामधले मनोरंजनाची आवश्यकता आणि लोकनाट्य पाहिलेली होती. त्या लोकनाट्यामध्ये कठपुतळ्यांचा प्रयोग पाहिलेला होता, दशावतारी नाटकं पाहिलेली होती, भजन, कीर्तन, लळीत, भारूड, तमाशा आणि सर्वात शेवटी पोवाडा पाहिलेला होता, आहे की नाही. तर आज आपणाला राहिलेला जो लेसन आहे, या लेसनमध्ये मराठी रंगभूमी पाहिजे आपणाला, आणि त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टी जी आहे, आणि मग त्याच्यानंतर विविध व्यावसायिक मनोरंजन क्षेत्रामधल्या ज्या संधी आहेत त्या संधी आपण पाहणार आहोत. तर अशा पद्धतीनं आज आपण रंगभूमी जी आहे, मराठी रंगभूमी ज्याला म्हणतात, ती पाहणार आहोत. त्यापूर्वी तुमचं सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. मराठी रंगभूमी हा जो भाग आहे तो आज आपण सुरुवात करतोय. ललित कला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचं स्थान. म्हणजे एका व्यक्तीनं ललित कला ज्या असतात, ज्या मनोरंजन करणारे असतात, ज्या माणसाला विनोदाकडे घेऊन जातात, अशा ज्या कला आहेत त्या व्यक्तीनं किंवा समुदायानं सादर करण्याचं एक स्थान असतं, ती म्हणजे रंगभूमी असते. वेगवेगळ्या ललित कला ज्या असतात त्या ललित कला समुदायानं सादर केल्या जातात किंवा व्यक्तिशः सादर केल्या जातात. अशा ललित कला सादर करण्याचं एक स्थान असतं. त्या स्थानाला काय म्हणायचं सांगा बघू? रंगभूमी म्हणायचं. काय म्हणायचं? रंगभूमी. ललित कलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक या दोहोंचा सहभाग आवश्यक असतो. म्हणजे कलाकारानं त्यांची कला सादर करायची आणि प्रेक्षक ती पाहण्यासाठी, त्याला दाद देण्यासाठी समोर प्रेक्षक श्रोता वर्ग असला पाहिजे. नाट्यसंहिता, नाट्य दिग्दर्शन, कलावंत, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नैपथ्य, प्रकाश योजना, नाट्यप्रयोगाचा प्रेक्षक आणि समीक्षक अशा अनेक घटक रंगभूमीशी संबंधित असतात. किती घटक सांगितले बघा मी तुम्हाला? जवळजवळ 9 घटक मी तुम्हाला सांगितले. समजते? 10 घटक सांगितले. एक घटक होता नाट्यसंहिता, दुसरा घटक होता नाट्य दिग्दर्शन, तिसरा कलावंत, चौथा रंगभूषा, पाचवा वेशभूषा, 6वा रंगमंच, 7वा नैपथ्य, 8वा प्रकाश योजना आणि 9वा नाट्यप्रयोगाचा प्रेक्षक आणि 10 समीक्षक. असे वेगवेगळे घटक आपण पाहिले. लक्षात आले तुमच्या सर्वांच्या? तर हे वेगवेगळे घटक कसले घटक आहेत रे? रंगभूमीशी संबंधित असणारे घटक आहेत. कसले घटक आहेत? रंगभूमीशी संबंधित असणारे हे वेगवेगळे घटक आहेत. नृत्य आणि संगीत यांचाही समावेश नाटकामध्ये असू शकतो. म्हणजे नाटक जे आहे त्या नाटकात फक्त नाट्यसंहिता, नाट्य दिग्दर्शक, कलावंत, रंगभूषा, वेशभूषा, रंगपंच, नैपथ्य, प्रकाश योजना, नाट्यप्रयोगाचा प्रेक्षक, समीक्षक एवढ्याच गोष्टी नसतात, तर अजून नृत्यही असू शकतं आणि त्यामध्ये काही संगीतही असू शकतं. या दोन्हीचा समावेशसुद्धा असू शकतो. नाटक हे बहुतेक वेळा संवादाद्वारे सादर केलं जातं. बहुतेक वेळा म्हणण्यापेक्षा आपल्याकडे तरी मराठी रंगमंचावरती नाटक हे संवादाच्या स्वरूपातच असतं. परंतु काही नाटकामध्ये मात्र मुकाभिनय असतो. मुकाभिनय म्हणजे मूक अभिनय, म्हणजे संवाद न साधता फक्त अभिनयाच्या साह्यानं एखादी गोष्ट प्रेक्षकांच्या समोर मांडायची, असं सुद्धा नाटकामध्ये असतं. त्याला मुकाभिनय असं म्हणतात. या प्रकाराला मूकनाट्य असं म्हणतात. काय म्हणायचं? हा जो प्रकार आहे मुखाभिनय करून नाटक सादर करायचं, संवाद न घेता फक्त मुखाभिनय करायचा आणि नाटक सादर करायचं, त्याला म्हणायचं मूकनाट्य. काय म्हणायचं त्याला? मूकनाट्य. आता बघा पुढे तुम्हाला एक हे दिलेलं आहे, बॉक्स दिलेला आहे, बघता तुम्ही? मूकनाट्य म्हणजे काय कळालंय का सांगा मला? मग पुढचा बॉक्स बघा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले,
लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत जी नाटकं आहेत त्या नाटकाची तुम्हाला माहिती मिळवायला सांगितलेली आहेत. म्हणजे बघा, हे आपल्या म्हणजे स्वातंत्र्य संग्रामामध्ये, स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेणारी फार मोठी माणसं आहेत. जर तुम्ही पाहिलं तर या लोकांच्या जीवनावरती प्रकाश टाकणारे अशा पद्धतीचं काही नाटकं आहेत. आचार्य अत्रे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, विश्राम बेडेकर अशा अनेक लेखकांनी लिहिलेली ही नाटकं आहेत. ती वेगवेगळ्या ऐतिहासिक आणि राजकीय नेत्यांच्यावरती भाष्य करणारी नाटकं आहेत. अशी काही नाटकं तुम्हाला शोधता येतील का? तर अनेक चित्रपटांची नावं आहेत, अनेक मुखपटांची नावं पाहिजे तुम्हाला. म्हणजे ज्या मुखपटांमध्ये ऐतिहासिक घटना ज्या आहेत त्या ऐतिहासिक घटना व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजे हे जे वेगवेगळे लोक आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरचे एक नाटक तुम्हाला सांगतो, रायगडाला जेव्हा जाग येते, राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा. छत्रपती संभाजीच्या वरती नाटक आहे, छावा. अनेक नाटकं अशी वेगवेगळी. म्हणजे आपणाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक या मोठ्या विभूती आहेत, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संलग्न अशी अनेक नाटकं पाहायला मिळतील. ती फक्त आपण शोधायची आहेत, आहे की नाही? म्हणजे आपणाला ती नाटकं शोधून त्यांची नावं लिहायची आहेत. छत्रपतींच्या जीवनावरती कोणकोणती नाटकं आहेत समजते तुम्हाला? नंतर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावरती कोणकोणती नाटकं आहेत. तर ही जी नाटकं आहेत ती नाटकं आपणाला मिळवायची आहेत. समजते तुम्हाला सर्वांना? नंतर बघा पुढे, तंजावरच्या भोसले राजवंशाने मराठी आणि दाक्षिणात्य भाषामध्ये नाटकांना उत्तेजन दिलेलं आपल्याला दिसतं. या राजवंशातील राजांनी स्वतः नाटके लिहिलेली आहेत आणि संस्कृत नाटकाची भाषांतरसुद्धा केलेले आहेत. म्हणजे तंजावर हे जे तंजावरचे भोसले राजवंश जो आहे किंवा राजघराणं जे आहे त्याने मराठी आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये नाटकांना उत्तेजन दिलेलं आपल्याला दिसतं. या राजवंशातील राजे जे आहेत त्या राजांनी स्वतः नाटकं लिहिलेली आहेत आणि संस्कृत नाटकाची भाषांतरसुद्धा केलेली आहेत. अशा पद्धतीनं फार पूर्वीपासून नाटकाची ही परंपरा आपल्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासामध्ये 19व्या शतक जे आहे त्या 19व्या शतकाचं जे स्थान आहे रंगभूमीमध्ये, महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासात 19व्या शतकाचं स्थान महत्त्वाचं आहे. विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक समजले जातात. विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातं. हे लक्षात ठेवायचं. राहील का लक्षात सर्वांच्या? मराठी रंगभूमीचे जनक सांगा म्हटलं की लगेच विष्णुदास भावे. सीता स्वयंवर हे नाटक लक्षात ठेवायचं. सीता स्वयंवर हे त्यांनी रंगभूमीवर आणलेले पहिलं नाटक आहे. मराठी रंगभूमीवर आलेलं पहिलं नाटक कोणतं? सीता स्वयंवर. विष्णुदास भावेंनी लिहिलेल्या नाटकानंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक पौराणिक नाटकाबरोबर हलक्या फुलक्या पद्धतीची प्रसन्न प्रकारातील नाटकेही रंगभूमीवर आलेले आहेत. म्हणजे फक्त मनोरंजन करणारी, ऐतिहासिक विषय नाही, पौराणिक विषय नाही. म्हणजे विष्णुदास भावेंनी लिहिलेली जी नाटकं होती त्या नाटकानंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक नाटकं आली, पौराणिक नाटकं आली आणि त्या नाटकाबरोबर काही हलकी फुलकी फक्त विनोदी नाटकंही आली. अशी जी विनोदी नाटकं होती त्या नाटकांना हलक्या फुलक्या पद्धतीचं प्रहसन प्रकारातील नाटक असं म्हणतात. तेही रंगभूमीवर आली आणि त्यामध्ये विनोदी पद्धतीनं सामाजिक विषय सादर केले गेले, लोकांचं मनोरंजन झालं. अशा पद्धतीनं ही महाराष्ट्रातील रंगभूमी जी आहे ती 19व्या शतकामध्ये जास्तच विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता सुरुवातीच्या नाटकाच्या संहिता ज्या आहेत, सुरुवातीच्या नाटकाच्या संहिता लिखित स्वरूपात नसायच्या. सुरुवातीला नाटक जे असायचं ना ते लिखित स्वरूपात नसायचं. संहिता म्हणजे कळतंच. या संहिता कशाला म्हणायचं माहिती आहे ना? नाटकाची जी स्क्रिप्ट असते
ते स्क्रिप्टला संहिता असं म्हणतात. या नाटकाच्या स्क्रिप्ट ज्या होत्या ते लिखित स्वरूपात नसायच्या. बऱ्याचदा त्यातील गीतं लिहिलेली असली तरी गद्य संवाद उत्स्फूर्त स्वरूपाचे असायचे. मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारं पहिलं नाटक विजय कीर्तने यांनी 1861 साली लिहिलेलं थोरले माधवराव पेशवे. लक्षात राहील का हे? कुणी लिहिलं रे? म्हणजे मुद्रित स्वरूपात म्हणजे लिखित स्वरूपात संहिता असणारं पहिलं नाटक जे आहे ते कुणी लिहिलं? वि ज कीर्तने याने लिहिलं. किती साली लिहिलं? 1861 साली लिहिलं. काय नाव होतं त्याचं? थोरले माधवराव पेशवे. या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवी परंपरा सुरू झाली आणि 19व्या शतकाच्या अखेरच्या पर्वात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल संगीत महाराष्ट्रात रुजवण्याचं काम कुणी केलं रे? बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनी केलं. कळतंय का तुम्हाला? 19व्या शतकाच्या अखेरीच्या पर्वामध्ये उत्तर हिंदुस्थानातील ख्याल संगीत जे होतं ते महाराष्ट्रात रुजवण्याचं काम बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनी केलं आणि त्यांच्यानंतर उस्ताद अलादिया खां, उस्ताद अब्दुल करीम खां आणि उस्ताद रहमत खां यांनी महाराष्ट्रातील रसिकांमध्ये संगीताची आवड निर्माण केली. ही नावं लक्षात ठेवायची. बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर, नंतर त्यांच्यानंतर उस्ताद अलादिया खां, उस्ताद अब्दुल करीम खां आणि उस्ताद रहमत खां यांनी महाराष्ट्रातील रसिकामध्ये ही संगीताची आवड निर्माण केलेली आपल्याला दिसते. कळतंय सर्वांना? आता याचा परिणाम जो आहे तो परिणाम काय आहे रे? म्हणजे त्याचा परिणाम होऊन संगीत रंगभूमीचा उदय झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे हळूहळू संगीत नाटकं जी आहेत ती संगीत नाटकं या रंगभूमीवरती आली. आता यांचा परिणाम होऊन संगीत रंगभूमीचा उदय झाला आणि किर्लोस्कर मंडळी या नाटक कंपनीची संगीत नाटके अतिशय लोकप्रिय झालेली आहेत. कोणती मंडळी, कोणती कंपनी आहे? किर्लोस्कर मंडळी. त्यांची संगीत नाटकं जी आहेत ती अतिशय लोकप्रिय आहे. त्यामध्ये संगीत शाकुंतल हे जे नाटक आहे संगीत शाकुंतल, ते संगीत शाकुंतल नाटक अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलं हे? जोडीला वगैरे विचारतात किंवा कृतीमध्ये विचारतात छोट्या छोट्या. संगीत शाकुंतल हे अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेलं किर्लोस्कर मंडळी आणि या नाटक कंपनीचं आहे. अतिशय गाजलेलं हे नाटक आहे बरं का संगीत शाकुंतल. संगीत नाटकामध्ये गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेलं संगीत शारदा, गोविंद बल्लाळ देवल, ओके, त्यांनी लिहिलेलं हे जे संगीत शारदा हे नाटक आहे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या नाटकामध्ये जरट कुमारी विवाह या तत्कालीन अनिष्ट प्रथेवर विनोदी पद्धतीनं अत्यंत मार्मिक टीका केलेली दिसते. याखेरीज श्रीपाद कृष्ण कोलटकरांनी एक नाटक लिहिलेलं आहे मूकनायक. नंतर कृष्णाजी प्रभाकर यांनी कोणतं नाटक लिहिलेलं आहे माहीत आहे तुम्हाला? कृष्णाजी प्रभाकर यांनी खाडीलकर यांचं संगीत मानापमान, राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला ही नाटके रंगभूमीवर अतिशय प्रसिद्ध झालेली नाटके म्हणून गाजलेले आहेत. खाडीलकर यांचं कोणतं रे? संगीत मानापमान. लक्षात राहील सर्वांच्या. राम गणेश गडकरींचं यांचं गाजलेलं नाटक कोणतं? एकच प्याला. राम गणेश गडकरींचं, खाडीलकरांचं संगीत मानापमान, राम गणेश गडकरींचं एकच प्याला. ही नाटकं रंगभूमीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहेत. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिले बघा? माहीत आहे का तुम्हाला? ही जी माहिती दिलेली असते ती अत्यंत महत्त्वाची माहिती असते लेसनच्या संदर्भात. ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. महाभारत आणि महाकाव्यातील घटना घेऊन तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यशाहीवर सूचक टीका करणारं एक नाटक लिहिलं गेलं. त्याचं नाव आहे कीचकवध. काय नाव आहे त्याचं? कीचकवध. ते कुणी लिहिलं रे? खाडीलकर यांनी लिहिलं. कीचकवधातील द्रौपदी म्हणजे असहाय्य भारतभूमी. हे द्रौपदी हे रूपक आहे. द्रौपदी काय आहे? रूपक. कशामधलं रूपक आहे ती? या कीचकवध नाटकामध्ये द्रौपदीचं रूपक योजून द्रौपदी जी आहे असह्य असणारी द्रौपदी, ही असह्य असणारी द्रौपदी म्हणजेच भारतमाता आहे. युधिष्ठिर म्हणजे मवाळ पक्ष आहे आणि भीम म्हणजे झाल पक्ष आहे. अशी वेगवेगळी रूपकं योजलेली आहेत या नाटकामध्ये. आणि ही रूपकं योजून कीचकवध. आणि कीचक म्हणजे काय आहे रे? सत्तांध व्हॉइसराव लॉर्ड कर्झन म्हणजे कीचक. अशा स्वरूपात प्रेक्षक हे नाटक पाहत आणि
त्यांच्या मनात ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्ध चीड निर्माण होई. अशा पद्धतीनं कीचक वध नावाचं हे जे नाटक आहे खाडीलकरांनी लिहिलेलं, अतिशय सुंदर असं हे नाटक. यामध्ये अनेक रूपकं योजलेले आहेत. द्रौपदीचं रूपक आहे, युधिष्ठिराचं रूपक आहे, भीमाचं रूपक आहे आणि व्हाईसराव लॉर्ड कर्झन म्हणजे कीचक, अशा स्वरूपाची अनेक रूपकं योजून हे नाटक लिहिलं गेलेलं आहे. अशा पद्धतीची माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता बघा, मराठी रंगभूमी जी आहे त्या मराठी रंगभूमीच्या पडत्या काळामध्ये आचार्य अत्रे यांनी साष्टांग नमस्कार लिहिलं. ही नाटकं लक्षात ठेवायची. जोड्या, कृतीपत्रिका, चार्ट पूर्ण करा यामध्ये ते विचारतात. आचार्य अत्रे यांचे साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर यासारख्या लोकप्रिय नाटकाची रंगभूमीला सावरण्यास मदत झालेली आहे. म्हणजे रंगभूमीच्या पडत्या काळामध्ये अशा दर्जेदार नाटकांची एक काय म्हणतो आपण शृंखला आचार्य अत्रे यांनी या नाट्यसृष्टीला दिलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये झालेलं वसंत कानेटकर यांचं रायगडाला जेव्हा जाग येते, येथे ओशाळाला मृत्यू, कोणतं नाटक आहे? येथे ओशाळाला मृत्यू. विजय तेंडुलकर यांचं घाशीराम कोतवाल हे अतिशय गाजलेलं आणि अतिशय काय म्हणतो आपण त्याला म्हणजे वादविवाद झालेलं असं हे नाटक आहे. विश्राम बेडेकर यांचं काय नाटकाचं नाव आहे? टिळक आणि आगरकर. अत्यंत असे महत्त्वाची आणि महत्त्वाच्या विषयावरची ही नाटकं, या सर्व नव्या धर्तीची नाटकं प्रसिद्ध झालेले आहेत. जेव्हा पडता काळ होता तेव्हाच हे लेखक पुढे आले. आचार्य अत्रे यांनी साष्टांग नमस्कार लिहिलं, उद्याचा संसार लिहिलं, घराबाहेर लिहिलं. त्याचबरोबर कानेटकरांनी रायगडाला जेव्हा जाग येते, येथे ओशाळाला मृत्यू, विजय तेंडुलकर यांचं घाशीराम कोतवाल, विश्राम बेडेकर यांचं टिळक आणि आगरकर अशा नवी धर्तीची नाटकं अतिशय प्रसिद्ध झालेली आपण पाहतो. अशा पद्धतीनं विविध विषयावरील ही नाटकं काय झालेले आहेत? नाट्य प्रकाराच्या आविष्कारामुळं, विविध विषयावरील नाटकं आणि नाट्यप्रकार यांच्या आविष्कारामुळं मराठी रंगभूमी काय झालेली आहे? समृद्ध झालेली आहे. नाट्य कलावंत म्हणून कोण कोण उदयाला आलं बघा. गणपतराव जोशी, काय नाव आहे त्यांचं? नाट्य कलाकार म्हणून गणपतराव जोशी. बालगंधर्व तथा म्हणजे बालगंधर्वाचंच नाव आहे नारायण राजहंस, केशवराव भोसले, चिंतामणराव कोलटकर, गणपतराव बोडस अशी नावे अग्रक्रमाने घेतली जातात. हे नाट्य कलावंत म्हणून फार प्रसिद्ध असणारी ही नावं आहेत. गणपतराव जोशी, बालगंधर्व किंवा नारायणराव राजहंस, केशवराव भोसले, चिंतामणराव कोलटकर, गणपतराव बोडस यांची नावं अग्रक्रमाने घेतली जातात. त्यांची मराठी नाटके मोकळ्या पटांगणात होत असत. त्यावेळेला काही नाट्यगृह वगैरे नव्हती. ब्रिटिशांनी प्रथम मुंबईत प्ले हाऊस, रिपन, व्हिक्टोरिया ही नाट्यगृह बांधले. बघा, पहिल्यांदा नाट्यगृह कुणी बांधले ते ब्रिटिशांनी. एक होतं प्ले हाऊस, नंतर रिपन, नंतर व्हिक्टोरिया अशी विविध नाट्यगृह त्यांनी बांधलेले आहेत. आणि त्यानंतर हळूहळू मराठी नाटकाचं प्रयोग ही बंदिस्त नाट्यगृहात होऊ लागलेले आहेत. बंदिस्त नाट्यगृहामध्ये हळूहळू हे प्रयोग सुरू होताना आपण पाहिले. त्यानंतर वरती एक बॉक्स दिलाय बघा, तुम्हाला माहीत आहे का? आता यामध्ये काय सांगितलं रे? ख्यातनाम साहित्यकार, काय नाव आहे त्यांचं? वि. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, त्यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. यांनी शेक्सपियरच्या किंग लिअर नाटकाच्या धर्तीवर लिहिलेलं कोणतं नाटक आहे? नटसम्राट. हे अत्यंत गाजलेलं नाटक आहे. समजलं? श्रीराम लागूने केलेलं आहे, अरुण दातेने केलेलं आहे नटसम्राट. समजलं? हे नाटक खूप गाजलेलं आहे. आणि या नाटकातील शोकात्म नायक गणपतराव बेलवलकर, त्यावरती पिक्चरसुद्धा आहे बघा नाना पाटेकरचा, नटसम्राट म्हणून मराठीत. अवश्य बघा, फार छान पिक्चर आहे तो. गणपतराव बेलवलकर हे पात्र शिरवाडकरांनी पूर्वीच्या काळी गाजवलेले गणपतराव जोशी, नानासाहेब फाटक या नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्वामधील रंगछटांची सरमिसळ करून निर्माण केलेलं आहे. आणि ते जेव्हा आपण नटसम्राटच्या स्वरूपात गणपतराव बेलवलकरांचं हे पात्र पाहतो तेव्हा म्हणजे नाटकाचा राजा नटसम्राट हे नाव त्याला सार्थ असल्याचं आपल्याला वाटतं. अशा पद्धतीनं तुम्हाला ती माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर ही झाली मराठी रंगभूमी. आता आपल्याला पाहिजे चित्रपटसृष्टी, म्हणजे भारतामधली जी चित्रपटसृष्टी आहे त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. चित्रपट हे कलात्मक आणि तंत्रज्ञानाचं संगम असलेलं माध्यम असतं, हे लक्षात ठेवायचं. चित्रपट म्हणजे काय? चित्रपट म्हणजे कलात्मक आणि तंत्रज्ञानाचं संगम असणारं एक माध्यम.
चलचित्राचा शोध लागल्यावर पूर्वी फक्त चित्र यायची समोर, मूकपट म्हणायचे त्याला. चलचित्राचा शोध लागल्यावर चित्रकलेचा जन्म झाला, चित्रपटकलेचा जन्म झाला आणि त्यातून मूकपटाचे युग निर्माण झाले. पुढे ध्वनिमुद्रण शक्य झाले आणि बोलपटही आले. आताचे काय आहेत रे? बोलपट आहे. आता बोलपटाचं युग आहे, मूकपट नाही आहेत. पूर्वी फक्त चित्र यायची आणि तोंड हलवायची, त्यावरून आपल्याला ती कथा कळायची. आता तसं नाही. माहीत आहे का तुम्हाला काय दिले बघा? चित्रपट प्रकार, व्यंग चित्रपट एक प्रकार झाला. नंतर एक झाल्यानंतर हा वार्तापट दुसराच. नंतर अनुभवपट, हे चित्रपटाचे प्रकार आहेत. नंतर प्रसिद्धीपट, नंतर बालचित्रपट, नंतर सैनिकी चित्रपट हा वेगळा असतो, नंतर शैक्षणिक चित्रपट वेगळा असतो आणि कथाचिती म्हणून एक चित्रपट वेगळा असतो. असे विविध चित्रपटाचे काय आहेत? हे वेगवेगळे प्रकार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. कोणकोणते प्रकार आहेत? व्यंग चित्रपट, वार्तापट, अनुभवपट, नंतर प्रसिद्धीपट, बालचित्रपट, सैनिकी चित्रपट, शैक्षणिक चित्रपट आणि कथाचिती हे काय आहेत? चित्रपटांचे प्रकार आहेत. पुढे काय म्हटलेलं आहे बघा? पुढे भारतामध्ये पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट जो आहे, पूर्ण लांबीचा भारतामधला जो पहिला चित्रपट आहे, तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान कुणाकडे जातो? महाराष्ट्राकडे जातो. कुणाकडे जातो? महाराष्ट्राकडे. भारतीय चित्रपटाची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. महाराष्ट्राला भारतीय चित्रपटाची जननी असं म्हणतात. इथूनच चित्रपटाला सुरुवात झाली. भारतीय चित्रपटाच्या विकासामध्ये मदनराव माधवराव पिंगळे, कल्याणचे पटवर्धन कुटुंबीय, हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांचं योगदान फार मोठं आहे. हे योगदान आपण विसरू शकत नाही. पुढे दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे, अ.प. पंढरीकर, एन.एस. पाटणकर, व्ही.पी. दिवेकर या परदेशी तंत्रज्ञाचे साह्य घेऊन पुंडलिक हा चित्रपट 1912 मध्ये मुंबईत दाखवला गेला. किती साली? 1912 साली हा चित्रपट, पुंडलिक हा चित्रपट दाखवला गेला. यामध्ये काय होतं रे? अनेक जणांचं साह्य, परदेशी तंत्रज्ञानाचं साह्य घेतलेलं होतं. त्यामध्ये दादासाहेब तोरणे, नंतर गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे, अ.प. करंदीकर, एन.एस. पाटणकर, व्ही.पी. दिवेकर यांनी ते तयार केलेला पुंडलिक चित्रपट आहे आणि त्यांनी त्यामध्ये परदेशी तंत्रज्ञानाचं साह्य घेतलेलं आहे. 1993 मध्ये दादासाहेब फाळके यांनी स्वतः काय केलेला आहे? दिग्दर्शित केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केलेला हा चित्रपट. त्याच्या आधी पुंडलिक भारतामध्ये दाखवला गेलेला आहे, पण तो विदेशी तंत्रज्ञानावरचा होता. त्याच्यानंतर दादासाहेब फाळके यांनी काय केलं रे? पूर्ण भारतीय बनावटीचा एक चित्रपट निर्माण केला. पूर्ण शूटिंगसुद्धा भारतामध्ये आणि तंत्रज्ञानसुद्धा भारतीय. त्याचं नाव आहे राजा हरिश्चंद्र. हा राजा हरिश्चंद्र चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित झाला आणि त्यापाठोपाठ मग मोहिनी, नंतर भस्मासूर, सावित्री सत्यवान हे मूकपट आणि वेरूळची लेणी आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही तीर्थक्षेत्रे यावर फाळके यांनी अनुभवपटसुद्धा तयार केले. येथून पुढे ऐतिहासिक आणि पौराणिक विषयावरचे जे चित्रपट तयार करण्याची परंपरा सुरू झाली. पुढे भारतामध्ये सिने कॅमेरा तयार करणारे आनंदराव पेंटर, हे नाव लक्षात ठेवायचं. सिने कॅमेरा म्हणजे सिनेमामध्ये शूटिंगमध्ये जो कॅमेरा वापरला जातो, असा कॅमेरा तयार करणारे जे बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर यांनी हा कॅमेरा तयार केलेला आहे. नाव लक्षात ठेवा. बाबूराव पेंटर यांनी चित्रपट निर्मितीत रस दाखवला आणि त्यांचे मावस बंधू बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर आणि बाबूराव पेंटर तथा मिस्त्री यांनी 1918 मध्ये सैरंध्री चित्रपट दाखवला. काय नाव आहे त्याचं? सैरंध्री हा चित्रपट काढला. सिंहगड हा पहिला ऐतिहासिक मूकपट म्हणजे कळतो तुम्हाला? हा ऐतिहासिक मूकपट आहे. कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर हे ऐतिहासिक चित्रपट त्यांनी काढलेले आहेत. कुणी काढले रे चित्रपट? सांगा बघू. बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर यांनी. कोणकोणते चित्रपट काढले बघा? सैरंध्री काढला, सिंहगड हा पहिला त्यांचा ऐतिहासिक मूकपट होता, कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर हे ऐतिहासिक चित्रपट त्यांनी तयार केले. त्याखेरीज सावकारी पाश हा पहिला वास्तववादी चित्रपट म्हणून ओळखला जातो आणि तो सुद्धा बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर यांनीच काढला. 1925 मध्ये बाजीराव मस्तानी चित्रपट
काढणाऱ्या भालजी पेंढारकरांच्या ऐतिहासिक चित्रपटामधून राष्ट्रीय विचारसरणीचा काय होऊ लागला, प्रसार होतोय हे लक्षात आल्यावर ब्रिटिशांनी त्यावर काय घातलं, निर्बंध घातले. बाजीराव मस्तानी हा जो चित्रपट होता, या चित्रपटातून भालजी पेंढारकर यांनी ऐतिहासिक चित्रपट असल्यामुळे राष्ट्रीय विचारसरणी जी आहे, राष्ट्रवाद जो आहे, राष्ट्रप्रेम जे आहे, ते समाजामध्ये या चित्रपटांच्या माध्यमातून प्रसारित होते हे इंग्रजांच्या लक्षात आल्यानंतर बाजीराव मस्तानी या चित्रपटावर, भालजी पेंढारकर यांच्या या चित्रपटावर, ऐतिहासिक चित्रपटावरती ब्रिटिशांनी निर्बंध घातलेले आपण पाहिले. म्हणजे त्या चित्रपटावर निर्बंध आलेले होते. माहीत करून घ्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. पूर्वी चित्रपटगृहामध्ये चित्रपट सुरू होण्याअगोदर लघुबोधपट आणि वृत्तपट दाखवले जायचे. समजलं. त्यांच्या निर्मितीसाठी भारत सरकारने फिल्म्स डिव्हिजनची स्थापना केली. या अनुबोधपट आणि वृत्तपटांचा उपयोग लोकांच्या कशासाठी केला जातो, समाज प्रबोधनासाठी केला जातो, याची माहिती करून घ्यायला सांगितलेले आहे. वेगवेगळे जे अनुबोधपट असतात हे एका वृत्तपट जे असतात किंवा अनुबोधपट असतात ते काय करत असतात, लोकांच्या मध्ये समाज प्रबोधन करत असतात. लोक शिक्षणासाठी ते तयार केले जाते आणि ते प्रत्येक पिक्चरच्या अगोदर दाखवले जायचे. आता तसं राहिलेलं नाही की नाही. आता जाहिराती असतात. त्यानंतर बघा कमलाबाई मंगरुळकर, काय नाव आहे, कमलाबाई मंगरुळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या होत्या. मराठीतील पहिला स्त्री चित्रपट निर्मात्या कोण आहेत, कमलाबाई मंगरुळकर. याने सावळ्या तांडेल नावाचा चित्रपट आणि पन्नादाई हिंदी हे बोलपट तयार केले आणि 1944 प्रभात कंपनीनं काढलेला रामशास्त्री हा जो चित्रपट आहे तो त्यांचा गाजलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर, विश्राम बेडेकर यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर चित्रपट काढलेला आहे. बघा, अत्रेंनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर एक चित्रपट काढलेला आहे. विश्राम बेडेकर यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावरती चित्रपट काढलेला आहे. नंतर दिनकर द पाटील यांनी धन्य ते संताजी धनाजी हा एक चित्रपट काढलेला आहे. प्रभाकर पेंढारकर यांचा बाल शिवाजी हा जो चित्रपट आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय गाजलेला असे चित्रपट आहेत. असे अनेक चित्रपट आपण या वेगवेगळ्या लेखकांनी रंगभूमीवरती आणलेले पाहिलेले आहेत, म्हणजे थिएटरमध्ये आणलेले पाहिलेले आहेत आपण. आता भारतीय चित्रपटसृष्टी जी आहे, भारतीय चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट होता संत तुकाराम. हा संत तुकाराम भारतीय चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा चित्रपट आहे. हा चित्रपट पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकारामाची काय केलेली आहे, भूमिका केलेली आहे. चला शोधूयामध्ये काय विचारलंय पहा. या पाठामध्ये उल्लेख नसलेले परंतु इतिहासाशी संबंधित असणाऱ्या चित्रपटांची यादी आंतरजालाच्या साहाय्याने तयार करायला सांगितलेलं आहे. आता या आंतरजालाच्या मदतीने 1970 ते 2015 किंवा 2020 ऐतिहासिक विषय असणारे जे संबंधित मराठी चित्रपट आहेत ते शोधायला सांगितले. कळतंय तुम्हाला. तर चित्रपट आपल्याला ते शोधून मिळू शकतात आहे की नाही. तर हे चित्रपट आपण काय केले पाहिजेत, शोधले पाहिजेत. कशाच्या साहाय्यानं, आंतरजालाच्या साहाय्यानं. आंतरजाल म्हणजे नेटच्या साहाय्यानं. चला शोधूयामध्ये तुम्हाला ते सांगितलेलं आहे. तुम्ही ते तेवढं शोधून पुन्हा मलाही सांगा कोणकोणते चित्रपट आहेत. ओके. पुढे पहा. मराठी भाषेमध्ये ज्याप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले त्याचप्रमाणे हिंदी भाषेमध्ये सुद्धा अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवलेले गेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात बनवलेल्या हिंदी चित्रपटापैकी सिकंदर, नंतर तानसेन, सम्राट चंद्रगुप्त, पृथ्वीवल्लभ, मुघल ए आझम हे जे चित्रपट आहेत ते इतिहासाचा आधार घेऊन बनवलेले चित्रपट आहेत. डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी हा जो चित्रपट आहे सत्य घटनांवर आधारित असणारा हा चित्रपट आहे. स्वतंत्र चळवळीवर आधारित आंदोलन, झाशी की राणी हे चित्रपट सुद्धा अत्यंत प्रसिद्ध आणि महत्त्वाचे आहेत. असे काही चित्रपटांची नावं आपल्या लक्षात राहिली पाहिजेत. ते वाचणं राहतात, पुन्हा पुन्हा वाचायचे असतं, इतिहासाचं वाचन करायचं असतं. पाठ करून करून काय करणार आहे की नाही, किती नावं आपण पाठ करणार. बॉम्बे टॉकीज फिल्मस्थान, राजकमल प्रोडक्शन हे कंपनींची म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या या वेगवेगळ्या कंपन्या आहेत बघा. एक आहे बॉम्बे टॉकीज फिल्मस्थान, नंतर राजकमल प्रोडक्शन, आर के स्टुडिओज हा चेंबूरला आहे, नवकेतन इत्यादी कंपन्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रामध्ये मोठी
आणि भरीव कामगिरी केल्याचं आपणाला दिसतं. अशा पद्धतीनं हे चित्रपट आपण पाहिले. आता त्याच्यानंतर चला शोधूयामध्ये काय दिलेलं आहे पहा. आता आपण चला शोधूया पाहायचं आहे. कळलं का सर्वांना? नक्की कळलं का बाळांनो? हां, तर आता चला शोधूयामध्ये काय दिलंय बघा. आंतरजालाच्या मदतीने 1970 ते 2015 पर्यंतच्या ऐतिहासिक विषयाशी संबंधित मराठी चित्रपट शोधा असं सांगितलेलं आहे. म्हणजे नेटवर तर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला चला शोधूयामध्ये विचारलेला हा जो प्रश्न आहे त्या साऱ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. नेटवर फक्त टाईप करायचं काय 1970 ते 2015 पर्यंतच्या ऐतिहासिक विषयाशी संबंधित असणारे मराठी चित्रपट, सारी लिस्ट आहे. समजते का तुम्हाला? वेगवेगळे चित्रपट तुम्हाला पाहायला मिळतील. मोठीची मोठी लिस्ट, ती लिस्ट बघा आणि लिहून काढा. ओके, म्हणजे आपलं एक जनरल नॉलेजही आणि तुम्हाला या छोट्या छोट्या कृत्या त्यासाठीच, तुमचं जनरल नॉलेज वाढवण्यासाठीच तुम्हाला या छोट्या छोट्या कृत्या काय केलेल्या असतात, करायला सांगितलेल्या असतात, त्या आपण करायच्या. समजलं? वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्या केल्या पाहिजेत. कळतंय का सर्वांना? ऐतिहासिक चित्रपट कोणकोणते आहेत ते एकदा लिस्ट बनवायची. नंतर आता काय सांगितलं आहे 1970 ते 2015 पर्यंतच्या ऐतिहासिक विषयाशी संबंधित असणारे चित्रपट शोधायला सांगितले. पुढे बघा शेवटचं जे आर्टिकल आहे, काय आहे रे शेवटचं आर्टिकल? ते आहे मनोरंजन क्षेत्रातील संधी. म्हणजे मनोरंजनामध्ये कोणकोणत्या व्यावसायिक संधी आहेत. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रामध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होत असतात. पहिली संधी आहे ती नाटकामध्ये. नैपथ्य यामध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. वेशभूषेमध्ये संधी मिळू शकते. केशभूषा, रंगभूषा यांचा तपशील अचूक असण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य या विषयाचा सखोल अभ्यास असणाऱ्या जाणकारांना दिग्दर्शनाचे नियोजन करता येते किंवा त्यासाठी लागणारा सल्लागार म्हणून सुद्धा तुम्हाला काम करता येईल. त्यानंतर संवाद लेखन जे असतं, ते संवाद लेखनाचा बिझनेस किंवा व्यवसाय फार मोठा आहे. संवाद लेखनाच्या प्रक्रियेत लेखक म्हणून तुम्हाला काम करता येईल आणि लेखकाचे सल्लागार म्हणून सुद्धा तुम्हाला काम करता येईल. भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची त्यामध्ये आवश्यकता असते. नंतर चित्रपटामध्ये सुद्धा तुम्हाला व्यावसायिक अनेक संधी आहेत. चित्रपटामध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरणाची निर्मितीचे काम असतं आणि त्या पात्राच्या वेशभूषा असतात, केशभूषा असतात, रंगभूषा असतात. त्यांचं नियोजन करण्याचं काम कला दिग्दर्शक करत असतात. पण तुम्ही त्यातले तज्ज्ञ असलं पाहिजे तर तुम्हाला त्या क्षेत्रात संधी मिळेल. या क्षेत्रातील इतिहासाच्या जाणकारांना प्रत्यक्ष कला दिग्दर्शक किंवा कला दिग्दर्शनासाठी सल्लागार म्हणून काम मिळू शकतं. नंतर चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी बघा, नाटकात जसे संवाद असतात तसे चित्रपटाचेही संवाद असतात. त्याला स्टोरी रायटिंग असं म्हणतात. संवाद लेखनासाठी भाषा आणि संस्कृतीच्या जाणकारांची आवश्यकता असते. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे संधी या मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्याला उपलब्ध होत असतात. ही मनोरंजन क्षेत्र असतात. नैपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा, चित्रकला, शिल्पकला यातले तज्ज्ञ लोक त्यासाठी लागतात. संवाद लेखनामध्ये लेखक म्हणून किंवा लेखकाचा सल्लागार म्हणून. कळतंय ना सर्वांना? अशा पद्धतीनं वेगवेगळ्या या संधी आपणाला उपलब्ध होत असतात. रंगभूषा असते, वेशभूषा असते, नंतर रंगमंच असतं, नैपथ्य असतं, नाट्य दिग्दर्शन असतं, प्रकाशयोजन असते, कलावंत म्हणून काम करता येतं, नाट्यसंहिता म्हणून काम करता येतं, समीक्षक म्हणून काम करता येतं, नृत्य, संगीत, फायटिंग या साऱ्या गोष्टी आहेत. आणि या साऱ्या गोष्टीमध्ये आपणाला वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी प्राप्त होत असतात. समजलं? आत्ता या लेक्चरला आपण जो भाग पाहिला त्या भागामध्ये बरेचसे चित्रपटाशी संबंधित असणाऱ्या बऱ्याचशा कंपन्या आणि त्या चित्रपटाचं नैपथ्य दिग्दर्शन करणारे अनेक माणसं आपण पाहिली किंवा कलाकारांची नावंसुद्धा पाहिली. नाटकामध्ये तसंच आहे. फार पूर्वीपासून नाटकाची ही परंपरा आहे. दशावतारापासून आपण पाहिलेली आहे. आणि ही जी नाटकाची परंपरा आहे ती मराठी रंगभूमीनं तशी पुढे चालवलेली आहे. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलाकार, वेगवेगळे लेखक, दर्जेदार नाटकं लिहिणारे लेखक, नटसम्राटसारखं नाटक असेल, नंतर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरती लिहिलेलं नाटक असेल किंवा विश्राम बेडेकरचं वासुदेव बळवंत फडके नाटक असेल,
दिनकर द पाटील यांचं धन्य ते संताजी धनाजी असेल, वेगवेगळी नाटकं, वेगवेगळे चित्रपट आहे की नाही, बाजीराव मस्तानी असेल, वेगवेगळे लोक, वेगवेगळे कलाकार, वेगवेगळे दिग्दर्शक, वेगवेगळ्या रंगभूषा, केशभूषा, वेशभूषा, नैपथ्य, दिग्दर्शन, संवाद लेखन, सल्लागार, या साऱ्या गोष्टींची, साऱ्या तज्ज्ञांची एक मनोरंजनामध्ये अत्यंत मोठी पोकळी निर्माण होते आणि त्यांची गरज भासते. आणि म्हणून तुम्हाला अनेक क्षेत्रामध्ये, या नाट्य क्षेत्रामध्ये आणि चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला संधी मिळू शकते. त्यानंतर खाली स्वाध्याय दिलेला असतो बघा. मी नेहमी असं म्हणतो की तो स्वाध्याय ना मुलांनी पुस्तकाचं वाचन करून, अभ्यास करून आणि स्वयंअध्ययनानं तो सोडवायचा आहे की नाही. आता स्वयंअध्ययनानं सोडवत असताना पहिलं वाचन केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, मग प्रश्न पाहिले पाहिजेत, उत्तरं कोणतं आहे त्याची मांडणी. स्वयंअध्ययन केलं तर मांडणी वगैरे आपणाला शिकता येते, नाहीतर मग नेहमीच आपण दुसऱ्यावरती अवलंबून असतो. एकतर गाईड किंवा शिक्षकांनी दिलेल्या नोट्स, शिक्षक काही अलीकडे नोट्स वर्गात लिहून देत नाहीत, गाईडातलंच स्वाध्याय सोडवा म्हणून सांगतात. तर तो आपण स्वतः डेव्हलप केलेला असला पाहिजे. भले गाईडाचा जरी आपण मार्गदर्शन घेतलंच, गाईडाचा थोडासा सपोर्ट घेतला तरी काही हरकत नसते, पण तो आपण स्वतःहून सोडवलेला पाहिजे, त्याची उत्तरं शोधली पाहिजेत, वाचन केलं पाहिजे, लिखाण दर्जेदार असलं पाहिजे. समजलं तर आपण थोडंसं स्वाध्यायाकडे बघूया. काही प्रश्न मी सांगतो, काही प्रश्न तुम्ही शोधून लिहा, जर सापडले नाही तर मला विचारा. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार तिंबतिंब यांना मानतात. हा पहिला प्रश्न आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे. कोण आहेत रे? तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण आहेत ते? हा पहिला प्रश्न आहे बघा. तर महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार आहेत संत, सांगा बघू, संत नामदेव. कोण आहेत? खाली पर्याय दिलेले असतील बघा, दिलेले आहेत ना पर्याय. तर संत नामदेव हे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून ओळखले जातात. नंतर दुसरा आहे, पर्याय दिलेत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ. नंतर दुसरा कोणता प्रश्न आहे बघा. बाबुराव पेंटर यांनी टिंबटिंब हा चित्रपट काढला. खाली चित्रपट दिलेले आहेत, पुंडलिक, राजा हरिश्चंद्र, सौरंद्री आणि बाजीराव मस्तानी. मला वाटतं सौरंद्री असेल, आहे की नाही. पुस्तकात बघा तरी बी बाबुराव पेंटर यांनी सैरंद्री हा चित्रपट काढलेला आहे. ओके, म्हणजे त्याचं उत्तर हे असेल क. नंतर पुढे बघा, ब मध्ये काय विचारलेलं आहे. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्ती करून पुन्हा लिहा. आता इथे एक जोडी चुकीची दिलेली असणार आहे की नाही. 4 जोड्या दिलेल्या आहेत वेगवेगळ्या. किती जोड्या दिलेल्या आहेत? 4. तुम्हाला काय करायचं आहे रे? चुकीची जोडी दुरुस्ती करून लिहायची आहे. एकीकडे नाटकाचं नाव दिलं आहे आणि दुसरीकडे त्यांच्या लेखकाचं नाव दिलं आहे. रायगडाला जेव्हा जाग येते हे जे नाटक आहे ते वसंत कानेटकरचं बरोबर आहे, हे बरोबर आहे. बरोबर. टिळक आणि आगरकर विश्राम बेडेकर यांनी लिहिलेलं आहे, बरोबर, म्हणजे हे बी बरोबर आहे. साष्टांग नमस्कार ही बरोबर आहे, आचार्य अत्रेंचा आहे. शेवटची जोडी एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर, ही जोडी जी आहे ती चुकीची आहे. मग काय करायचं? खाली लिहायचं उत्तरामध्ये, चुकीची जोडी एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर. मग दुरुस्त केलेली योग्य जोडी एकच प्याला. कुणी लिहिले एकच प्याला? राम गणेश गडकरी. कुणी लिहिलेला आहे? राम गणेश गडकरी. लक्षात राहील सर्वांच्या. नंतर बघा, टिपाल्या हा प्रश्न दिलेला आहे की नाही. कोणता प्रश्न आहे नंतर? त्याच्यानंतर टिपाल्या. संकल्पना स्पष्ट करा किंवा टिपाल्या, असा बऱ्यापैकी हे प्रश्न दिलेले असतात. आता टिपामध्ये काय काय दिले बघा. मनोरंजनाची आवश्यकता दिलेला आहे. काय दिले पहिली टिपामध्ये? मनोरंजनाची आवश्यकता. नंतर दुसरी टीप आहे मराठी रंगभूमी. तिसरी टीप आहे रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील संबंधित असणारे व्यावसायिक क्षेत्र. 2 मार्काचा हा प्रश्न असतो. आपण पहिला पाहूया. मी एक सांगतो, 2 तुम्ही लिहा किंवा 2 मी सांगतो. मनोरंजनाची आवश्यकता. आता मनोरंजन आहे ना, मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. समजलं? थोडक्यात तुम्हाला प्रस्तावना त्याची लिहिता आली पाहिजे. प्रत्येक माणसाला मनोरंजनाची आवश्यकता ही असते, वेळोवेळी असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी, निकोप विकासासाठी, निखळ मनोरंजनासाठी आणि समृद्ध सुखी आनंदी आयुष्यासाठी मनोरंजनाची आवश्यकता असते. एक मुद्दा झाला. दुसरा, चाकोरीबद्ध जगणं जे असतं ना माणसांचं,
त्या चाकोरीबद्ध जगण्याला तो कंटाळलेला असतो. त्याचा कंटाळा दूर करून मनाला चैतन्य निर्माण करायचं, मनामध्ये प्रसन्नता निर्माण करायची, मनाला नवशक्ती द्यायची, मनामध्ये उत्साह निर्माण करायचा आणि मनाचं मनोरंजन करायचं, यासाठी मनोरंजनाची आवश्यकता असते. तिसरा मुद्दा, मनामध्ये उत्साह, कार्यशक्ती मिळवून देणं, नवचैतन्य निर्माण करणं. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात आणि त्यातून व्यक्तिमत्वाचा बऱ्यापैकी विकास झालेला आपल्याला दिसतो. नंतर चौथा एक मुद्दा लिहिता येईल तुम्हाला, मनाला विरंगुळा मिळावा आणि मनावरील ताण आहे ना, मन हलकं, म्हणजे मनावरचा ताण हलका व्हावा, कमी व्हावा, म्हणून सुद्धा मनोरंजनाची आवश्यकता असते. त्यानंतर दुसरा आहे मराठी रंगभूमी. आता मराठी रंगभूमीवर सुद्धा अनेक मुद्दे तुम्हाला लिहिता येतील, आहे की नाही. बघा, मराठी रंगभूमी म्हणजे काय असतं, रंगभूमी कशाला म्हणतात, की एखादी ललित कला जी असते ना, ती ललित कला व्यक्तिशः किंवा व्यक्ती समूहानं ती ज्या स्थानावरती सादर केली जाते त्याला रंगभूमी असं म्हणतात. 19वे शतक जे आहे त्या शतकामध्ये, खास करून 19व्या शतकाच्या मध्यंतरी या मराठी रंगभूमीचा उदय आणि विकास झाला आणि त्यामध्ये विष्णुदास भावेंचं एक नाव आलं पाहिजे. विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक मानले जातात. त्यानंतर दुसरा एक मुद्दा तुम्हाला लिहिता येईल त्यामध्ये, तो असा लिहिता येईल की सुरुवातीच्या काळामध्ये ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकं लिहिली जायची. आता त्या ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकाबरोबरच प्रसहने रंगभूमीवर आली आणि या नाटकांना लिखित संहिता नसे, म्हणजे लिखित संहिता म्हणजे कळतं ना, संवाद, स्क्रिप्ट लेखन नसायचं. नंतर तिसऱ्या मुद्द्यामध्ये तुम्हाला काही ऐतिहासिक नाटकामुळं, म्हणजे एखाद्या नाटकाचं नाव लिहायचं, थोरले माधवराव पेशवे, या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाट्य परंपरा सुरू झाल्या आणि 19व्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकाची एक नवीनच परंपरा सुरू झालेली आपण पाहतो. सामाजिक प्रश्न, ऐतिहासिक विषय या नाटकात वेगवेगळ्या पद्धतीनं अत्यंत प्रभावीपणे हाताळले जाऊ लागले. समजलं. नंतर मराठी रंगभूमीच्या पडत्या काळामध्ये काही लेखक समोर आले बघा. काही साहित्यिक जे होते, आचार्य अत्रेंसारखे होते, वि वा शिरवाडकरांसारखे होते, विजय तेंडुलकरांसारखे होते, वसंत कानेटकरांसारखे होते, आहे की नाही. अशा लेखकांची रंगभूमीला मदत झाली आणि रंगभूमी समृद्ध झाली. अनेक दर्जेदार अशी नाटकं त्यांनी लिहिली. हा तिसरा आहे ना, रंगभूमी आणि चित्रपट संबंधित व्यावसायिक क्षेत्र, अनेक व्यावसायिक क्षेत्र आहे, ती तुम्ही शोधा. शेवटचं आर्टिकल त्यावरतीच आहे बघा आणि मग तुम्ही स्वतः तयार करून लिहा आणि मला दाखवा. काय अडचण आली मला विचारा. आता पुढील विधाने साकारण स्पष्ट करा. एक विधान मी सांगतो, एक तुम्ही लिहायचं. ओके. हा जो प्रश्न आहे साकारण म्हणजे काय असतं माहिती आहे, की चूक आहे की बरोबर सांगायचं, म्हणजे काय ते, म्हणजे साकारण स्पष्ट करायचं म्हणजे ते तुम्हाला कसं योग्य वाटलं आणि त्याचं कारण. बघा, चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे असा एक प्रश्न विचारलेला. ऐतिहासिक घटना आणि व्यक्तीवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार हा घ्यावाच लागतो. समजलं. त्याचं कारण एक सांगितलं मी. चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा का आहे, कारण ऐतिहासिक घटना आणि ऐतिहासिक व्यक्ती आणि ऐतिहासिक घटना यावर चित्रपट लिहिताना किंवा त्याचं संवाद लिहिताना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. म्हणून चित्रपट माध्यमात इतिहासाविषयी महत्त्वाचा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा तुम्हाला लिहिल, ऐतिहासिक कथा ज्या असतात त्या ऐतिहासिक कथांबद्दल, त्या कथांचा विषय जर वास्तववादी असेल आणि जर तुम्हाला इतिहासातल्या कथा जिवंत करायच्या असतील, म्हणजे वास्तववादी बनवायचे असतील, तर तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते आणि त्यासाठी चित्रपट माध्यमाला इतिहासाविषयी महत्त्वाचा असतो. नंतर पात्र जे असतात त्या पात्राच्या तोंडची जी भाषा असते, चालण्या बोलण्याच्या पद्धती असतात. आता छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर त्यांची भाषा, त्यांचं बोलणं चालणं याच्या पद्धती माहीत असाव्या लागतात ना, म्हणून इतिहासाची गरज असते. आता त्यावेळची, म्हणजे ज्या वेळेचा ऐतिहासिक नाटक असेल किंवा चित्रपट असेल, त्या चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा एवढ्यासाठी असतो की त्यावेळची वेशभूषा, त्यावेळची केशभूषा, रंगभूषा या सर्वांचं नियोजन करावं लागणार. एकूण चित्रपटाचं वातावरण जे असतं ते काळानुरूप असं वाटलं पाहिजे ना, म्हणजे त्या काळात घडलेली ही घटना आहे असं वाटलं पाहिजे. अफजल खानाचं वर्णन ऐकल्यानंतर त्याचा ड्रेस, त्याची केशभूषा, त्याची वेशभूषा हे सारं जसं तसं वाटलं पाहिजे आणि म्हणून त्यावरती जिवंतपणा आणण्यासाठी इतिहासाची गरज असते.
असे वेगवेगळे मुद्दे तुम्ही लिहू शकता. अनेक मुद्दे लिहिता येतात. नंतर संत एकनाथाची भारुडे लोकप्रिय झाली. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे बघा. संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूनं अनेक भारुडं लिहिलेले आहेत. जवळजवळ 300-350 भारुडं त्यांनी लिहिलेले आहेत. आणि या भारुडामध्ये त्यांनी नाट्यात्मकता आणलेली आहे. म्हणजे नाट्य स्वरूपात ही भारुडं सादर केली जातात. भारुडांचं विषयी एकच नाही आहे, भारुडांचे अनेक विषय आहेत. अनेक रूपकं योजना, अनेक भारुडं त्यांनी लिहिलेली आहेत. नंतर विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा हा एक प्रयत्न आहे. शिक्षण, उपदेश, प्रबोधन विनोदाच्या माध्यमातून सुद्धा करता येतं, असा एक भारुडाचा उद्देश आहे आणि तो लोकांना खूप आवडतो हा प्रकार. नंतर ही भारुडं जी होती ती चालीवर गायली जात होती. अलीकडेही गातात, बरेचसे भारुडं गाणारे लोक आहेत. त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत. आणि व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणातून आणि अनेक विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची भारुडं अतिशय लोकप्रिय झालेले आहेत. अरे मी दोन्ही प्रश्न सांगितले, तुम्ही एक लिहायचा होता आहे की नाही? बरं असू द्या. पुढचा एक मी सांगतो, तुम्ही एक लिहा. हा 5वा प्रश्न आहे. पुढील प्रश्नाची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. लिहिता येतील का तुम्हाला? शोधून लिहायची, वाचायचं, नीट वाचन करायचं, अध्ययन करायचं ना आपल्या भाषेमध्ये लिहायचं. ओके. पहिला प्रश्न आहे, भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. कारण नाही लिहायचं. 25 ते 30 शब्दात उत्तरं लिहायचे आहेत. बघा, भारतात चलचित्रपटांचा जो प्रारंभ आहे तो महाराष्ट्रातून झालेला आहे ना. महादेव गोपाळ, मला वाटतं पटवर्धन यांनी 1885 तो केलेला आहे. ओके. नंतर भारतातील पहिला लघुपट तयार करून तो 1899 हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ काय त्यांचं नाव आहे रे, त्यांना काय म्हणायचे, सावेदादा, यांनी मुंबईत आझाद मैदानावरती हा लघुपट दाखवलेला आहे. समजतंय तुम्हाला? हरिश्चंद्र. पुढे दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर, दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून पहिला चित्रपट तयार केला. कोणता होता तो? पुंडलिक. समजलं? कथापट म्हणतात त्याला. पुंडलिकांची कथा त्यामध्ये दाखवली. 1912 मुंबईत तो दाखवलेला होता. नंतर दादासाहेब फाळकेनं अजून पुढे जाऊन त्यांनी काय केलं रे, 1913 संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शन केलेला हा संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा पहिला चित्रपट आहे बरं का. राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. अशा रीतीनं भारतामध्ये पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडेच जातो. म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे, असं तुम्ही लिहू शकता. आणि पुढचा प्रश्न आहे, तुम्ही लिहा शोधून. काही नाही अडचण आली, नाही जमलं तर मला विचारा. तो असा आहे, पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा. आता बघा, घडलेल्या प्रसंगातील नाट्य आणि वीर पुरुषांच्या गुणांचं स्तुतीपर नसतं यामध्ये, आहे की नाही. नंतर पोवाडा हा एक गद्यपद्य मिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे. पूर्वी राजदरबारात लोकसमूहांसमोर आवेशपूर्णरित्या राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी डपाच्या तालावर हा पोवाडा साजरा केला जायचा. अनेक गोष्टी लिहिता येईल, तुम्ही शोधा आणि लिहा. पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक, राजकीय जीवन चितारलं जायचं. नंतर लोकजागृती, मनोरंजन, लोकशिक्षण, प्रबोधन या साऱ्या गोष्टी लोकांच्याकडून करवून घेण्याच्या हेतूनच हा पोवाडा म्हटला जायचा. नंतर दरबारी प्रथा, युद्धाच्या पद्धती, शस्त्रास्त्रांची नावं यांचा उल्लेख त्यामध्ये केलेला असायचा. आणि म्हणून पोवाडा हा एक इतिहास लेखनाचं उपयुक्त साधनही आहे. आपण जे पाहतो ना लिखित साधनं, त्यातला पोवाडा एक आहे. लिखित साधनामध्ये नाही, तो मौखिक साधनामध्ये येतो. त्या साधनांचा हा एक भाग आहे. अशा अनेक गोष्टी पोवाड्यामध्ये सुद्धा लिहिता येतील. अशा पद्धतीनं हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. आता हा जो स्वाध्याय आहे तो तुम्ही स्वाध्याय सोडवायचा. मी तुम्हाला तो स्वाध्याय पाठवतो. पुस्तकं तुमच्याकडे असतील नसतील, तुम्ही गावी असाल, घरी असाल, कुठेही असाल, मी तुम्हाला पाठवतो. तो लिहून काढायचा आणि पाठांतरावर भर द्यायचा. इतिहासाला समजून घ्यायचं, पाठ करायचं, समजून घ्यायचं, पाठ करायचं. नाही समजलं मला विचारायचं. ओके. धन्यवाद.